चला तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अस्मिता धावत पळत आता घरी आलेली असते आणि त्याच वेळेला आता अस्मिताच्या चेहऱ्यावरचं दुःख सगळ्यांनाच दिसत असतं। अस्मिताला सगळीजण धावत पळत जाऊन विचारतात की काय झालं आहे, तुला काही टेन्शन आलंय का? त्यावर अस्मिता सांगू लागते की हो, आणि अस्मिता खूप जोरजोरात धापा टाकत असते। त्यामुळे कल्पना, प्रताप सगळेच जण खूप जास्त घाबरलेले असतात। अस्मिताला विचारतात की काय झालं? त्यावेळेला अस्मिता सांगते की माझ्या मागे काही गुंड लागले होते। हे म्हटल्याबरोबर आता अर्जुन आणि सायलीला सुद्धा धक्का बसतो। तर सायलीला आता अस्मिताची ही अवस्था बघवत नाही, कारण ती प्रेग्नेंट आहे आणि तिचं हे जे काही दम लागणं वगैरे आहे साठी घातक ठरू शकतं हे देखील आता माहिती झालेलं असतं। म्हणून सायली सुद्धा खूपच जास्त डिस्टर्ब असते। ती अस्मिताला शांत करण्याचा, पाणी देऊन शांत करून आपण काही मिळते का ह्यावर सोल्युशन हे पाहण्याचा प्रयत्न करत असते। पण अस्मिता इतकी घाबरलेली असते ना की तिला काही एक सुधरत नसतं। म्हणजे फक्त तिच्या डोळ्यासमोर ते चित्रासारखं उभं राहत असतं की तिच्या मागे ते गुंड आहेत ते। तर कल्पना बिचारी तिला शांत करत असते, पण त्याच वेळेला सायलीच्या लक्षात येतं पहिला अस्मिता ताई आल्या होत्या तेव्हा माझ्या फोनवर अननोन नंबरने कॉल येत होता। नक्कीच हा अननोन नंबरचा कॉल महिपतचा असू शकतो हे देखील सायलीला आता पूर्णपणे शंका आलेली होती। त्याच वेळेला आता अस्मिताला पूर्ण हिस्ट्री विचारली जाते। त्यावर अस्मिता सांगत असते की मी माझ्या घरातनं निघाले तेव्हा माझ्या मागे 2 गुंड होते। मी रिक्षा पकडायचा सुद्धा विचार केला, पण मला रिक्षाही सापडत नव्हती। मग ते गुंड हळूहळू मी जशी दिशेने चालत होते तसे तसे माझ्या मागे येत होते आणि मलाही घाम फुटला होता। मलाही कळत नव्हतं की काय करू आणि काय नाही ते। त्यामुळे मला खूप जास्त टेन्शन आलं होतं। मी तरी इकडे तिकडे लपायचा प्रयत्नही केला, पण त्या गुंडांनी अखेरीस मला शोधून काढलं आणि माझा पाठलाग करतच राहिले। मला खूपच भीती वाटत होती आणि म्हणून मी कसेबसे पळत पळत इथपर्यंत येऊन पोहोचली आहे असं देखील अस्मिता आता रडत रडत सांगू लागते। आणि त्याच वेळेला आता ही सगळी गोष्ट ऐकून खरं तर सायलीलाही मोठा धक्का बसतो आणि सायलीला आता आपल्या मोबाईलवर आलेले ते अननोन फोन आठवतात। त्याच वेळेला आता अर्जुनही अस्मिताला म्हणतो की ते गुंड तुझ्या मागे इथपर्यंत आले होते का? तर अस्मिता हो असं म्हणते। त्याच वेळेला आता अर्जुनच्या लक्षात येतं की ते गुंड बाहेरही असू शकतात, म्हणून अर्जुन लगेच बाहेर जातो आणि त्या गुंडांना शोधण्याचा प्रयत्न करतो। इकडे तिकडे पाहतो पण ते गुंड त्याला कुठेही दिसत नाहीत। खरं तर ते गुंड तिथेच असतात, पण ते लपून बसलेले असतात। त्यांचं कामच असतं अस्मिताला घाबरवायचं आणि त्यांनी ते चोख काम केलेलं असतं। त्यामुळे जेव्हा आता अस्मिता आतमध्ये जाते ना तेव्हा मात्र ते गुंड लपून बसतात, परंतु अर्जुनच्या हाती काही ते गुंड लागत नाहीत। तर दुसरीकडे आता अर्जुन आतमध्ये येतो। त्याच वेळेला तर अर्जुनला विचारलं जातं की काही समजलं का? त्यावेळेला अर्जुन आता सांगतो की नाही ना, काहीच समजलं नाही आहे। म्हणजे ते गुंड आता तरी बाहेर नाही आहेत, पण हे नक्कीच काम कोणाचं तरी असणार आहे। तर सायली म्हणते की जेव्हा अस्मिताताई घरात आल्या ना तेव्हा मला एका अननोन नंबरवर ना कॉल येत होता। मला तर असं वाटतं की नक्कीच आहे ना काहीतरी गडबड आहे। म्हणजेच मला असं वाटतं की हे सगळं महिपत शिकरेनेच केलेलं आहे। महिपतला तर आता मी सोडणारच नाही, माझ्यासोबत आता माझ्या कुटुंबाला सुद्धा बेटीस धरतोय का, असं आता अर्जुन म्हणत असतो। आणि अर्जुन जो आहे तो लगेच आपल्या खिशातून मोबाईल बाहेर काढतो आणि मोबाईल बाहेर काढूनच तो आता तक्रार करायला चाललेला असतो। तो म्हणतो की आता तर या महिपतला मी सोडणार नाही। पण त्याच वेळेला प्रताप आणि त्याचसोबत सायली आता थांबवू लागतात आणि अर्जुनला म्हणतात की अर्जुन इतका वेडापणा करू नको। अर्जुन म्हणतो की बाबा मला असं वाटत नाही की माझं काही चुकतंय। त्यावर आता अर्जुनला प्रताप समजावतात आणि म्हणतात की अरे तूच तर म्हणत होतास ना की आपल्याकडे जेव्हा पुरावे असतील तेव्हाच आपण काहीसं बोलू शकतो। मग आपल्याकडे आता काहीच पुरावा नाही आहे, मग आपण काय पोलिसांना दाखवणार आहोत याचा सुद्धा विचार करणार, असं देखील आता प्रताप जे आहे ते आता अर्जुनला म्हणतात। तर सायली ही अर्जुनला तेच सांगून समजावू लागते आणि म्हणत असते की हो बाबा बोलतात ते बरोबर आहे, आपल्याकडे काही पुरावा नाही आहे की हे सगळं काही महिपतनेच केलेलं आहे। त्यामुळे आपण डायरेक्ट महिपत विरोधात तक्रार करू शकत नाही, नाहीतर त्याने काही केलेलं नसेल ना तर अजून तो पिसाळल्यासारखा करेल आणि आपण त्याच्या नादी लागल्यासारखं होईल। मला हेच गोष्ट नको आहे, असं देखील आता सायली जे आहे ते अर्जुनला बोलते आणि शांत करते। तर दुसरीकडे मात्र आता अस्मिता स्टेबल झालेली असते। त्यामुळे अस्मिता
म्हणत असते की चला आपल्याला सायली डे सेलिब्रेट करायचा आहे आणि त्यासाठी आपण जे आहे ना ते आता काहीतरी सेलिब्रेशन करूया. पण ह्या सगळ्याला सायलीचा विरोध असतो. सायली सरळ सांगते की बस करा हे सगळं, मला काहीच मान्य नाही आहे, पुरे करा आता हा सायली डे सेलिब्रेट करणं. मला हा दिवस आहे ना असा नाही घालवायचा आहे, माझा दिवस चांगला घालवायचा आहे. या अशा आठवणी माझ्या दिवसाच्या नको आहेत असं देखील सायली आता रडून बोलत असते. त्याच वेळेला अस्मिता तिथे येते आणि अस्मिता सायलीला समजावते आणि म्हणत असते की उगाच ना कसलाही विचार करू नकोस, मला तसंही ते गुंड ना घाबरवायचा प्रयत्न करत होते, ते काही माझ्या जीवावर उठणार नव्हते हे तर आहेच ना. म्हणजे त्यांना जर काही करायचं असलं असतं तर नक्कीच त्यांनी केलं असतं, पण त्यांना इतकं चान्स असूनही त्यांनी मला काहीच केलं नाही. त्यांनी फक्त माझा पाठलाग केला, मला घाबरवायचा प्रयत्न केला. हे सुद्धा त्यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरनं केलं असेल, पण मी तर सुरक्षित आहे ना, मग आपण त्याच गोष्टींचा विचार का करायला हवा. नाही, मला या गोष्टी पटतच नाही आहे. आपण आहे ना या सगळ्या गोष्टी विसरून जाऊया आणि आपण आपल्या नवीन कामाला लागूया. म्हणजेच ना मला असं वाटतं की आपण लवकरात लवकर जे आहे ते सायली डेच्या सेलिब्रेशनची पूर्ण तयारी करूया. सायलीला असं देखील सांगितलं जातं, पण सायली नाही म्हणत असते. तर अस्मिता तिला म्हणते की ठीक आहे, तुला सायली डे सेलिब्रेट नाही करायचं आहे ना तर मी निघून जाते. त्यावर सायली तिच्याकडे पाहत राहते. दुसरीकडे सुमन जी आहे ती आता पोचलेली असते नागराजच्या मागे महिपतच्या बंगल्यावर. पण आता तिला कळत नसतं की हा आहे तरी कोणाचा, आणि त्यामुळेच आता तिची द्विधा मनस्थिती झालेली असते. तिथून एक माणूस जात असतो. त्या माणसाला आता ती विचारते की दादा मला सांगू शकता का की हा बंगला कोणाचा आहे. त्याच वेळेला ते सांगू लागतात की हा बंगला जो आहे ना तो महिपत शिकरेचा आहे. आणि जेव्हा हे सगळं तिला कळतं तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो आहे तो सुमनला बसलेला असतो. इकडे कल्पना आणि त्याचसोबत आता रविराज दोघंही जण बसलेले असतात. तर सुमनचं सध्याचं वागणं ना मला पटत नाही असं कल्पना देखील आता म्हणू लागते. ज्या वेळेला कल्पना हे सगळं काही म्हणते तेव्हा मात्र आता रविराज तिला शांत करत असतात आणि म्हणत असतात की मला माहिती आहे ना सुमनला कसलं टेन्शन आहे, फक्त नागराजचं. कारण आतापर्यंत मी तिच्या चेहऱ्यावर इतका दुःख कधीच पाहिलेलं नाही आहे, पण नक्कीच काहीतरी त्या दोघांमध्ये बिनसलं असणार आहे. त्याशिवाय तिचं हे वागणं असं वाटत नाही आहे. काय आहे ना की पहिल्यापासूनच आपल्या नागराज जे आहे ना ते काही ना काही कामामध्ये गुंग असतो. म्हणजे तो काही कामं तर करत नाही, पण तो नेहमीच तशा कामांमध्ये बिझी राहतो. आणि त्या सगळ्यामुळे ना खरं तर सुमनला त्रास होत असेल. सुमनला असंच वाटत असेल ना की काय नक्की ह्यांचं चाललंय, त्यामुळे बिचारी त्याच्या मागे लागत असेल आणि त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करत असेल. पण इकडे मात्र आता प्रतिमाला वेगळी शंका येत असते. प्रतिमा म्हणत असते की मला ना सुमनशी जरा नीट बोलवायला हवं, कारण मला ना सध्या तिची अवस्था बघवत नाही. तिच्या डोक्यात भलतंच काहीतरी सुरू आहे, पण काय सुरू आहे यामध्ये आपल्याला शोधून काढायला हवं की नेमकं काय झालं आहे ते. असं देखील आता प्रतिमा जी आहे ती रविराजांना बोलू लागते. त्यावर रविराजही प्रतिमाला सांगतात की तू म्हणतेस ते अगदी योग्य आहे, आपण या सगळ्याचा शोध घेऊया, पण सुमनचं नक्की काय चाललंय, म्हणजेच तिच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी गडबड आहे हे देखील आता प्रतिमाला कळून चुकलेलं असतं. दुसरीकडे सायली अस्मिताला सांगत असते की अस्मिताताई आता तुम्ही कुठेही जायचं नाही आहे, कारण तुमच्या जीवाला धोका आहे. तुम्ही म्हणाल ना तसं आपण करायला तयार आहोत. म्हणजे आता सायली जी आहे ती सायली डे सेलिब्रेट करण्यासाठी पूर्णपणे तयार झालेली असते. आणि त्यामुळेच आता ती बाप्पाकडे प्रार्थना करत असते आणि म्हणत असते की ज्या काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थित सुरळीत होऊ दे, माझ्या घरच्यांना माझ्यामुळे कोणताही त्रास होऊ दे नको, असं देखील ती देवाकडे प्रार्थना करत असते. दुसरीकडे अस्मिता आता सगळ्यांना बाजूला बोलावून घेते आणि म्हणते की तुमचं काय चाललंय, आपल्याला सायली डे सेलिब्रेट करायचा आहे आणि तुम्ही सगळीजण तोंड पाडून का बसलाय, कसला विचार करताय, आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे. बस करा ना आता हे सगळं, चला ना आपण लागूया ना कामाला, आणि चल आता काय करायचं आहे अर्जुन तू फक्त सांग. त्याच वेळेला कल्पना अस्मिताला म्हणते की अगं अस्मिता आपल्यासोबत काय झालंय हे बघतेस ना तू, म्हणूनच ना मला खूप कसं तरी होतंय, म्हणून मी तुला म्हटलं की थांब थोडं, पण तू काय चाललंय तुझं हे. त्याच वेळेला आता अर्जुनही म्हणतो की आता अस्मिताताई जे काही बोलते आहे ते बरोबर आहे. महिपतला जर काही करायचं असलं असतं तर महिपतने कधीच केलं असतं, पण त्याने फक्त घाबरवायचा प्रयत्न केला आणि त्याने हे घाबरवायचा जो काही प्रयत्न केला आहे ना तो सुद्धा मुद्दाम केलेला आहे. त्यामुळे आपण आता या सगळ्या गोष्टींमध्ये हरवून नको जायला, आपण आपलं काम करायला हवं. दुसरीकडे ते गुंड जे असतात ते आता पोचलेले असतात आणि जेव्हा ते गुंड पोचतात ना तेव्हा मात्र आता ते तिथे जातात आणि त्यावेळेला आता ते म्हणू लागतात की साहेब तुमचं काम झालं आहे. तर हे सगळं महिपतला ऐकून खूपच जास्त आनंद होतो. महिपत म्हणतो की काय खरंच काम झालं आहे का. तर त्यावर गुंड म्हणतात की हो खरंच काम झालं आहे, तुम्ही जे काम दिलं होतं ते आम्ही केलं, म्हणजेच त्या अस्मिताला घाबरवायचं. आणि त्यावर आता महिपत हा खूपच जास्त खुश झालेला असतो आणि त्या सगळ्यांचं कौतुक करू लागतो. म्हणत असतो की तुम्हाला जे काही
काम दिले ते अगदी चोखपणे तुम्ही पार पाडलेलं आहे, त्यात काही विषयच नाही. म्हणजेच मला आता जे काही हवं होतं ते तर मिशन सक्सेस झालेलं आहे. म्हणजेच त्या च्या बहिणीला घाबरवलं. आता असंच करून एकेकांना मी आता त्रास देणार आहे, तेव्हाच मला जे हवंय ते साध्य करता येईल असं देखील आता महिपत बोलत असतो. तर इकडे मात्र आता सायली ही टेन्शनमध्ये उभी असते. तर त्याच वेळेला सायलीच्या बाजूला अस्मिता, कल्पना आणि प्रताप जातात आणि म्हणतात की या सगळ्या गोष्टींमध्ये हरवून जाऊ नकोस, आपल्यालाही आज सायली डे साजरा करायचा आहे. आणि खरं तर आमच्या आयुष्यात आम्ही खूप मोठ्या चुका केल्या, खरं तर मीच करंटी ठरली असं देखील आता कल्पना म्हणत असते. त्यावर सायली म्हणते की आई प्लीज तुम्ही असं बोलू नका, आपल्याला असं बोलण्याचा हक्क नाही, आपलं जे नशीब आहे ते आपल्या नशिबात घडत असतं आणि तुम्ही सगळीजण कुटुंब माझ्या नशिबात आला हे माझ्यासाठी किती भाग्याचं आहे. त्याच वेळेला अर्जुनने सरप्राईजची तयारी केलेली असते, त्यामुळे अर्जुन जो आहे तो आता हाक मारून तिथे बोलावू लागतो. अर्जुनने हाक मारल्याबरोबर सगळेजण अर्जुनच्या इथे जाऊन उभे राहतात. तर सायलीला आता अर्जुन म्हणत असतो की ये बायको, हे तुझ्यासाठी खास सरप्राईज आहे, आता हे सरप्राईज तू ओपन कर असं देखील आता सायलीला सांगितलं जातं. त्यामुळे सायली जी आहे ती आता सरप्राईज ओपन करण्यासाठी म्हणून जाते. त्याच वेळेला कल्पना ही तिथे उभी असते. सायली आणि अर्जुन मिळून ते आता सरप्राईज जे आहे ते ओपन करतात. तर त्यामध्ये काही सायलीचे आणि अर्जुनचे जोडीने काही फोटोज असतात आणि त्याचं कलाश बनवलेलं असतं आणि हे सगळं बघून सगळ्यांनाच खूप जास्त आनंद होतो. सायली तर खूप जास्त भारावून गेलेली असते, कारण तिला ना ती फोटो फ्रेम खूपच जास्त आवडलेली असते. सायली म्हणत असते की खरंच खूप छान आहे आणि ती अर्जुनकडे बघून इशारा देऊ लागते. त्यावर अर्जुनही सायलीकडे पाहत असतो आणि सायलीला म्हणत असतो की खरंच खूप छान आहे. आणि त्याच वेळेला आता सायली आणि हे सगळं बघून सगळीजण खूप जास्त हॅप्पी असतात. दुसरीकडे महिपत जो आहे तो सुद्धा आता विचार करत असतो की नाही, काही झालं तरी सुद्धा आपल्याला ज्या काही गोष्टी हव्या आहेत त्या तर साध्य व्हायलाच हव्यात ना. म्हणजे तुम्ही जे काही काम केले त्यासाठी तुम्हाला माझ्याकडनं आशकी तर मिळायलाच हवी आणि असं बोलून त्यांच्या आते ते कौतुक करू लागतात. त्यावर महिपतला ते गुंड म्हणत असतात की ती खूपच घाबरली आहे, आपण जे ठरवलं होतं ते तर साध्य झालेलं आहे असं देखील आता ते गुंड जे आहेत ते आता महिपतला बोलू लागतात. त्यावर महिपतही खूप जास्त खुश होतो. महिपत म्हणत असतो की असंच एक एक करून सगळ्यांना अडकवणार आणि मला जे हवं आहे ते मी साध्य करणार असं देखील त्याचं आता सुरू असतं. तर पुढे मात्र आता पाहायला मिळतं इथे आता असे सगळे फोटोज बघितल्यानंतर घरातले खुश असतात. मात्र आता इथे अस्मिता जी आहे ती बोलू लागते की नाही, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे बघा ना या गोष्टी ह्याच्यामध्ये एक गोष्टीची कमी आहे. त्याच वेळेला आता अर्जुन म्हणतो की प्रत्येक वेळेला काही ना काही तुला करायलाच लागतं का, म्हणजे मी काही गोष्टी आणल्या तर त्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम करण्यामध्ये तू तर माहीरच आहेस असं आता अर्जुनचं म्हणणं असतं. त्यावर अस्मिता म्हणते की जी चूक आहे ती तर सांगायलाच हवी ना, मग काय ती चूक काय लपवून ठेवणार का मी. आणि त्याच वेळेला आता ते फोटोज सगळ्यांना अस्मिता नीट बघायला सांगते. त्याच वेळेला सगळीजणं ते फोटोज जे आहेत ते एकदम नीट निरखून पाहत असतात आणि जेव्हा ते फोटोज निरखून पाहिले जातात ना तेव्हा मात्र सगळीजणं आता म्हणू लागतात की काय झालं आहे, तू कशाबद्दल बोलत आहेस. त्यावर अस्मिता म्हणते की बघा यामध्ये सायलीचे सगळे फोटो जे आहेत ते लग्नानंतरचे आहेत, पण सायलीचे लग्नाआधीचे फोटो एकही नाही आहेत, हे सुद्धा असायला हवे होते ना असं देखील अस्मिता आता म्हणू लागते. त्यावर कल्पनाला सुद्धा हे म्हणणं पडतं, पण सायली लगेचच म्हणते की नाही हो अस्मिता ताई, कसं ना आमच्या जेव्हा आम्ही आश्रमात राहायचो ना तेव्हा तिथे कोणाकडे कॅमेरा किंवा मोबाईल्स नव्हते हो असे फोटोज काढायला, त्यामुळे आमचे असे फोटोज नाही. त्यावर मात्र आता जी अस्मिता असते ती म्हणू लागते की शाळेच्या ID कार्डवरचा फोटो हा सुद्धा असू शकतो ना, म्हणजे तू शाळेत जात होतीस मग तेव्हाचं ते ID कार्ड या सगळ्या गोष्टी असं जेव्हा आता अस्मिता बोलते तेव्हा मात्र अर्जुनच्या डोक्यात कल्पना येते, कारण अस्मिताने स्वतःहूनच एक क्लू दिलेला असतो, त्यामुळे अर्जुन त्या गोष्टींमध्ये हरवून जातो. पण त्याच वेळेला मात्र आता सायली म्हणत असते की मधुभाऊ आमच्यावर खूप जास्त प्रेम करायचे, लक्षही ठेवायचे आमच्यावर, पण त्यावेळेला या सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या, म्हणजेच मोबाईलमध्ये असताना कॅमेरा, त्याचसोबत आम्ही असे काही फोटोज काढलेले हे सुद्धा मला आठवत नाही आहे असं देखील सायली म्हणत असते. त्यावर अस्मिता तिचं लहानपणीचे किस्से सांगू लागते आणि म्हणत असते की आमच्या लहानपणीसुद्धा असंच असायचं, पण आम्ही खूप जास्त मजा करायचो आणि आमचे फोटोजसुद्धा आहेतच लहानपणीचे असं देखील आता अस्मिता सांगू लागते. अस्मिता जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगते तेव्हा सायलीला सुद्धा हे सगळं ऐकून खूपच जास्त आनंद झालेला असतो, कारण त्यांच्या लहानपणीमध्ये अशा काही गोष्टीच झालेल्या नव्हत्या आणि त्यामुळेच आता अर्जुन मात्र त्या सगळ्या गोष्टींमध्ये हरवून जातो. अर्जुनला आता अस्मिताने आयता
आता क्लू हातात दिलेला असतो ID कार्डवरचा आणि म्हणूनच तो विचार करतो की नक्की सायलीचा ID कार्डसुद्धा असू शकतं ना, त्यामध्ये सायलीचा फोटो असेल तर आपलं कामच होईल असं देखील आता अर्जुन विचार करत असतो। अर्जुनचं आता कशाकडेही लक्ष लागत नसतं। तर दुसरीकडे मात्र आता अर्जुन ठरवतो की याबद्दल ना आपण लगेचच कुसुमताईला विचारायला हवं आणि म्हणून तो बाहेर जातो। दरवाजाच्या बाहेर जाऊन तो कुसुमला कॉल करतो। कुसुमला म्हणतो की मला ना एक गोष्ट सांगा की सायलीचे काही फोटो आहेत का लग्नाच्या आधीचे। त्यावर आता कुसुम देखील सायलीने म्हणण्याप्रमाणेच बोलू लागते, कारण मधुभाऊ असे काही फोटोज वगैरे नाही ठेवायचे, त्यामुळे सायलीचे कोणतेही फोटोज नसतील। मग लहानपणीचं एखादं ID कार्ड वगैरे शाळेत जायची ना ती, मग ते ID कार्ड तर असेलच ना। त्यावर कुसुम म्हणते की बघितलं ना, आपण त्या दिवशी पूर्ण आश्रम जे आहे ते पालतं घातलं पण आपल्याला काहीच सापडलं नाही, मग आता कसं काही सापडणार आहे। परंतु अर्जुन म्हणतो की मी आश्रमात येतो, तुम्हीही आश्रमात या, आपण सगळा कानाकोपरा शोधून काढू, नक्कीच सायलीचं ID कार्ड सापडेल। मग सायलीचं एकदा का ID कार्ड सापडलं ना तर सगळं शोधणं खूप जास्त सोपं होऊन जाईल असं देखील आता सांगितलेलं असतं। आणि या सगळ्या गोष्टी आता सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र आता अर्जुन जो आहे तो लगेचच म्हणतो की चला तुम्ही या, मीही पोहोचतो, पटकन आपल्याला ते ID शोधून काढायचं आहे असं बोलूनच आता त्याने फोन ठेवलेला असतो। कुसुमही तयार झालेली असते। कुसुमला आता पुन्हा एकदा आश्रमात जायचं असतं सायलीचं ID कार्ड शोधण्यासाठी। तर दुसरीकडे मात्र जेव्हा अर्जुन फोनवर बोलत असतो ना, तेव्हा मागे उभी राहिलेली आता सायली तिथे असते। सायली आता अर्जुनला म्हणते की तुमचं काय चाललं आहे, आणि सायलीला अचानक आलेलं बघून अर्जुनही खूपच जास्त घाबरतो। अर्जुन म्हणतो की काय, त्यावर सायली म्हणते की तुम्ही कोणाशी बोलत होतात। अर्जुन बोलतो की मी एका कामासंदर्भात बोलत होतो। सायली म्हणते की चला आपल्याला आतमध्ये जायचं हवं ना, काही कामं आहेत पेंडिंग राहिलेली तीही करायची आहेत। त्यावर आता अर्जुन म्हणतो की माझं ना एक इम्पॉर्टंट काम आहे, मी लगेच करतो आणि येतो, बायको चालेल ना। त्यावर सायलीही त्याला होकार देते, सायली त्याला काहीच बोलत नाही। तर दुसरीकडे मात्र आता जो नागराज असतो तो घरी आलेला असतो आणि जेव्हा नागराज घरी येतो तेव्हा मात्र तो आजूबाजूला पाहतो। तेवढ्यातच तिथे आता सुमन देखील आलेली असते आणि सुमन नागराजला जाब विचारत असते। सुमन नागराजला म्हणते की तुम्ही कुठे गेला होतात। त्यावर नागराज चिडून सुमनला म्हणतो की मी तुला सांगितलं होतं ना की मी माझ्या मित्राकडे गेलो होतो, मग पुन्हा पुन्हा तेच काय विचारते। आता सुमनही भडकलेली असते आणि सुमन भडकूनच आता म्हणू लागते की तुमचा मित्र तो महिपत शिकरे आहे का। हे म्हटल्यानंतर आता नागराजला काय बोलावं आणि काय नाही हे समजतच नाही। नागराज आता शांतच राहतो आणि आता तो सुमनकडे पाहत असतो। सुमन खूप जास्त चिडलेली असते, कारण ती विचार करत असते की आतापर्यंत आपल्याबरोबर सगळं काही चांगलं घडत होतं, पण आता हा नागराज महिपतच्या वाटेला लागून रविराज बरोबर धोका देत आहे हे सुद्धा आता सुमनला कळलेलं असतं आणि म्हणूनच सुमनने आता नागराजला या सगळ्याबद्दल जाब विचारलेला असतो। त्यामुळे आता नागराजची बोलतीही बंद होते। दुसरीकडे आता अर्जुन जो आहे तो आश्रमात गेलेला असतो आणि कुसुमताईला म्हणत असतो की तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी तुम्ही पाहिल्यात का। कुसुमताई म्हणते की मी सगळीकडे सगळ्याचा शोध घेतला पण कुठेही मला काही सापडलं नाही, पण फक्त एक ID कार्ड सापडलं आहे, हे बघा हे ते ID कार्ड। आणि त्याच वेळेला आता अर्जुनच्या हाती ते ID कार्ड लागलेलं असतं। अर्जुन जेव्हा ते ID कार्ड बघतो तेव्हा तो खूप जास्त खुश होतो, पण त्यामध्ये सायलीचा जो लहानपणीचा फोटो असतो ना तो सुद्धा नसतो। म्हणजे ते फोटो जेव्हा जुने होतात ना तेव्हा कसं त्याच्यावर पांढरे डाग येतात तसं अगदी त्या फोटोवर आलेलं असतं। त्यामुळे आता अर्जुनला त्या फोटोमध्ये नेमकी कोण आहे हे दिसत नसते। तर दुसरीकडे आता अर्जुन जो आहे तो ID कार्ड घेऊन घरी गेलेला असतो आणि घरी जाऊन त्याच्या रूममध्ये तो ID कार्ड नीट पाहत असतो आणि त्याच वेळेला तिथे सायली आलेली असते आणि सायली आल्यामुळे अर्जुन तो ID कार्ड लपवून ठेवतो। पण तेवढ्यातच सायली तिथे येते आणि सायलीला कळतं की अर्जुनने काहीतरी लपवून ठेवलेलं आहे, म्हणून सायली कपड्यात बघते आणि जेव्हा तिला कळतं की हे तर आपला ID कार्ड आहे तेव्हा ती विचार करू लागते आणि ती आता अर्जुनला या सगळ्याबद्दल जाब विचारते। तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय।